जय हरी नाशिककर. मी मनोज साठे आणि आपण आज बोलतोय नाशिक बद्दल. तंगड कापून देईन पण खेटर देवाऱ्यातच पूजीन, अशी एक म्हण आमच्या गावाकडे बोलली जाते. आणि ह्या म्हणीचा जो अर्थ आहे तशीच अवस्था सगळ्या नाशिकची झाली. कशी, मी स्पष्ट करतो पुढच्या काही मिनिटात. तपोवनातल्या झाडांच्या संदर्भात एनजीटीनं आज स्टे दिला पुढच्या 15 तारखेपर्यंत. बरं, हा स्टे देताना काय सांगितलं? हा स्टे देताना सांगितलं, याच्यातला काही भाग असा आहे की प्रशासनानं काही गोष्टींची कायदेशीर पूर्तता केलेली नाहीये, ती कायदेशीर पूर्तता करावी आणि मग यावं समोर बाजू मांडायला. बरं, कायदेशीर पूर्तता केली नाही म्हणजे काय केलं? तर उद्यान विभागानं ज्या प्रक्रिया करायला हव्या होत्या, जी सुस्पष्टता ठेवायला हवी होती, ते केलं नाहीये. ती सगळीच संदिग्धता त्यात आढळली. मग आता उद्यान विभाग कशा कशा प्रकारे ते सगळं पूर्ण करतो तो एक भाग, पण उद्यान विभागानं ते सगळं काही पूर्ण करून समोर ठेवलं तर त्याच्या विरुद्ध जेव्हा बाजू मांडताना पर्यावरण प्रेमींच्या वतीनं बाजू मांडली जाईल तेव्हा उद्यान विभागाच्या पापाची लक्तर कोर्टासमोर ठेवली जातील अभ्यासाच्या रूपाने. तर त्याचा कायदेशीर भाग काय होईल हा तांत्रिक किंवा कायदेशीर भाग आहे, हा तुम्हाला तज्ञ सांगतीलच. पण याच्यातनं काय होतंय, आता तर सगळ्यात पहिले 15 तारखेपर्यंत हा डिले मिळाला. यापुढे ही कायदेशीर प्रक्रिया जर लांबली तर आणखीन उशीर होणार. या उशिरातनं काय घडतंय नाशिककर तुमच्या लक्षात येतंय का? या उशिराचे परिणाम काय होत आहे? एक, नाशिकला कुंभमेळा जवळ आलाय आहे. अधिकाऱ्यांनाही कुंभमेळ्याची कामं करायची. आपल्या घरात कामाला आलेली बाई झाडू मारताना मागे कचरा राहिला तर आपण काय सांगतो? मावशी तेवढा कचरा झाडून घ्या आणि काम पुढे सुरू ठेवा. मावशीनं झाडू ठेवून काम बंद करावं अशी आपली अपेक्षा असते का? अजिबातच नाही. तशीच अपेक्षा सबंध नाशिककरांची प्रशासनाकडनं आहे. प्रत्यक्ष काम करत असताना जमिनीवर वस्तुस्थिती दर्शक काम जर झालं नाही तर नागरिक प्रशासनाशी तात्विक वाद घालतात आणि व्यवस्थित काम करा म्हणून सांगतात, पण काम मात्र पूर्ण व्हावं हीच अपेक्षा असते. तीच नाशिककरांची आहे. प्रत्येक नाशिककर हा कुंभाचा आयोजक आहे, कुंभाचा स्वागत मूर्ती आहे. साधूंचं आगमन व्हावं, त्यांचं स्वागत करावं, कुंभमेळा दणकावून सणकावून व्हावा ही प्रत्येक नाशिककराची अपेक्षा आहे. पण या सगळ्यामध्ये झारीचा शुक्राचार्य कोण होतोय? नाशिकची इज्जत दावावर कोण लावतोय? का लावली जाते सांगतो का? प्रवीण गेडामान सारखे कार्यक्षम अधिकारी आपल्याला लाभलेत. राहिलं साहिलं मागच्या कुंभाचा ज्यांना अनुभव आहे. एकनाथजी डवले साहेब हेही पालक सचिव म्हणून काम बघतायत. अनेक चांगले अधिकारी आहेत. त्या अधिकाऱ्यांच्या अनुभवानं कुंभ हा व्यवस्थितरित्या काम पूर्ण करून जोरात साजरा करायचा. मागच्या मुख्यमंत्र्यांनी कुंभ हा युनेस्को पर्यंत साजरा केला होता. जगाच्या पाठीवर नाशिकच्या कुंभाचं नाव व्हावं ही प्रत्येक नाशिककराची इच्छा आहे. पण हे होण्यास कोण आड येतंय लक्षात घ्या. कुंभाच्या कामांना उशीर होणार, पर्याय ती कामं अर्धवट राहणार, पर्यायानं नाशिकचं नाक कापल्या जाणार जगभर, पर्यायानं कुंभमंत्र्यांचा अपमान होणार, पर्यायानं मुख्यमंत्र्यांचा अपमान होणार. आणि हे सगळं 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 जागतिक इतिहास खराब होणं, जगाच्या पटलावर नाशिकचं नाव खराब होणं हे एका व्यक्तीच्या चुकीमुळे, भ्रष्टाचारामुळे, संदिग्धपणामुळे, अस्पष्टतेमुळे होतंय. म्हणून जे मी म्हटलं ना, तंगड पाय कापून दिला तरी चालेल पण खेटर ही पुजायला ठेवायची. म्हणजे एका व्यक्तीमुळे इतकं सगळं दावावर लावलं जातंय तरी आपल्या उद्यान विभागाचे अधिकारी बदलले जात नाहीये. याचं मागचं कारण आयुक्त मॅडम तुम्ही आम्हाला स्पष्ट करावं. ज्या माणसामुळे कुंभमंत्र्यांचं नाक कापले जाण्याची स्थिती आली, कशी ती मी पुढच्या भागात सांगेलच तुम्हाला. ज्या माणसामुळे नाशिकची इज्जत दावावर लागली गेली, ज्या माणसामुळं कुंभावरच प्रश्नचिन्ह उभं राहतंय, इतका सगळा वाईट प्रकार होतोय तरी पण उद्यान अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्यामागचं नेमकं कारण काय? मान्य आयुक्त मनीषाजी खत्री मॅडम, तुम्ही याचं उत्तर द्यावं हे अपेक्षित आहे. नाशिककरांना कुंभ करायचा आहे, जोरदार करायचा आहे, पण विवेक भदानेंना पाठीशी कुणी घालू नये. 7,000 लेकरं मारणार याला का माफ करताय तुम्ही हे सांगा. भदाने साहेब तुम्ही खुर्ची खाली करा. संस्कृती जिवंत आहे म्हणून मी परत साहेबच म्हणेल, पण 7,000 लेकरं मारली तुम्ही अजून नाही मारू देणार. आयुक्त मॅडम, नेमकं तुमच्यावर काय बंधन आहे की जो माणूस कुंभाला प्रश्नचिन्ह उभं करतोय, जो माणूस कुंभमंत्र्यांचं नाक कापायला
धजावतोय अशा माणसाला तुम्ही का पाठीशी घालताय? मनीषा खत्री मॅडम, तुम्ही याचं उत्तर द्या. नाशिककरांना कुंभ जोरात साजरा करायचा. कुंभाला आड येणाऱ्याला का तुम्ही पाठीशी घालताय? मी परत परत विचारतोय. खत्री मॅडम सांगा तुम्ही. संबंध नाशिकला दावावर लावलाय. धन्यवाद. जय हरी.